नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की भैरवी अर्जुनला उदाहरण देऊन समजून सांगायचा प्रयत्न करत असते की जर आपल्याला आंबा आवडतो आणि त्यातल्या क्वालिटीमुळे तो आपल्याला आंबा आवडत असतो, पण अचानक जर त्यातल्या क्वालिटी गायब झाल्या तर मग काय करायचं? तुला कळतंय का मी काय म्हणते ते? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. तुला स्वतःला तरी कळतंय का तू काय बोलतीयस ते? भैरव येते त्याला डायरेक्ट विचारते की मला एक सांग, मी अनीसोबत लग्न करू की नको? आता हे ऐकल्यावरती अर्जुन शॉक होतो आणि तो म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे मला कळालं नाही, तुमचं लग्न झालंय ना? भैरवी म्हणते की नाही, आमचं ऑफिशियल लग्न झालेलं नाही आहे, आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, मग हे सगळं घरात माहिती आहे का? भैरवी म्हणते नाही माहिती, कोणालाच नाही माहिती, कारण सिच्युएशनच अशी होती, त्यामुळं आम्हाला हे सगळं करावं लागलं, म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. अर्जुन म्हणतो, कमॉन यार, अशी काय सिच्युएशन होती? भैरवी म्हणते, मी तुला ते नंतर सांगते, पण मुद्दा हा नाही आहे. मुद्दा हा आहे की आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत चालले. मला वाटलं होतं, इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही वाटलं होतं की आता सगळं काही छान चालले, आपण एकमेकांना चांगले ओळखायला लागलोय, पण अर्जुन म्हणतो, पण आता सगळ्याच गोष्टी हल्ली बदलून गेल्यात ना? तर भैरवी म्हणते की एक्झॅक्टली अनिलच्या ज्या क्वालिटीज मला आवडायच्या सुरुवातीला त्या आता अचानकशा गायबशा झालेल्या आहेत. त्याचं सेन्सिटिव्ह असणं, त्याचा तो ठरावपण, त्यांचं शांत राहणं, समजून घेणं, हे सगळं काही आता बदलत चाललंय. मी तुला बोलले होते ना की मला आता लग्नानंतर माझी अशी सेफ स्पेस मिळाली आहे, पण ती आता हरवत चालली असं मला वाटतं. अर्जुन म्हणतो, तू हे सगळं त्याच्याशी बोलली आहेस का? भैरवी म्हणते, बोलले, सगळं बोलले, पण काय आमच्या सतत भांडणंच होत आहेत. मला आठवत पण नाही की लास्ट टाईम आम्ही कधी दोघंजणं छान एकमेकांसोबत बोललोय ते. आमच्यामध्ये नॉर्मल कन्व्हर्सेशन होतच नाहीये. अचानक सेन्सिबल वागतो तो, मध्येच विचित्र वागतो. म्हणजे जर असंच आयुष्यभर चालू राहिलं तर मग मी काय करू? तर आता तिथे अशोक मामा आलेले असतात. भैरवी अशोक मामांना पाहते आणि उभी राहते. आता हे दोघं जण अशोक मामांना पाहून फार घाबरलेले असतात. भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते. अशोक मामा पुढे येतात आणि तितक्यात सीन चेंज होतो. त्यानंतर इकडे आता किशाभाऊ हे झोपत पडलेले असतात. आता ते उठतात आणि म्हणतात की कॉमेडी चहा घेऊन ये, कॉमेडी चहा घेऊन ये. राधावहिनींनी चहा आणून ठेवलेला असतो. राधावहिनी किशाभाऊंचा हात घेतात आणि बोट त्या चहामध्ये बुडवतात. आता चहाचा चटका लागल्यावरती किशाभाऊ मोठ्याने ओरडायला लागतात आणि म्हणतात, अगं काय करते, चटका लागला ना मला? राधावहिनी चिडूनच म्हणतात की चटकाच लागायच्या लायकीचे आहेत तुम्ही, तुम्ही तो चहा पिऊ नका, त्या चहामध्ये ना जीव द्या, जीव. किशाभाऊ म्हणतात, कायला एवढी चिडतेस तू? राधावहिनी चिडूनच म्हणतात, चिडू नाही तर काय करू, काडी काडी करून मी पैसे जमवून राहिले आपल्या भविष्यासाठी, मी कंबरतोड मेहनत करते आणि तुम्ही मात्र काहीच करत नाहीये. ती पैशाची थैली अशी उघड्यावर ठेवली का? किशाभाऊ म्हणतात, कुठली पैशाची थैली? अगं मी नाही ठेवली. राधावहिनी म्हणतात की चूप बसा तुम्ही, ना कामाचा धामाचा नवरा. किशोरभाऊ मात्र सांगायचा प्रयत्न करत असतात की अगं मी नाही तिथे पैसे ठेवले, मी नाही पैशांना हात लावला. पुढे राधावहिनी म्हणतात, बरं ते जाऊ द्या, मला काय नाही कपाटामध्ये एक गंमत सापडली, मला एक फाईल सापडली, त्या फाईलमध्ये काहीतरी पेपर्स आहेत, पण मला कळलंच नाही काय ते. खूप बारीक अक्षरात लिहिलं होतं आणि इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. कुठल्या तरी शिकलेल्या माणसाला ते दाखवायला पाहिजे, त्याच्याकडून समजून घ्यायला हवं नेमकं काय आहे त्यामध्ये. किशाभाऊ म्हणतात, कशाला कोळशाच्या खाण्यात हात घालून काळे हात करून घेतेस तू? राधावहिनी म्हणतात, किसनराव सरकटे, कधी कधी कोळशाच्या खाणीत हात घातलेलं चांगलं असतं, कारण कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो. चहा प्या तुम्ही. त्यानंतर आता इकडे अशोक मामा पुढे येतात. आता हे दोघं जण फार घाबरलेले असतात. अशोक मामा अर्जुनला म्हणतात की अर्जुन, मी तुझा नंबर मुलांना देऊ का? ते मला विचारत होते का तू त्यांना फोन करशील? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी त्यांना फोन करेल. अशोक मामा तिथून जायला लागतात. भैरवी मात्र घाबरलेली असते. भैरवी अशोक मामांना आवाज देत म्हणते की बाबा 1 मिनिट, तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं होतं, अजून काही नव्हतं बोलायचं? अशोक मामा म्हणतात की नाही, एवढंच बोलायचं होतं, तुला काही बोलायचं होतं का? भैरवी म्हणते की नाही. अशोक मामा आता भैरवीकडे शांतपणे 2 मिनिटं पाहतात आणि तिथून निघून जातात. आता भैरवी फार घाबरते आणि म्हणते की बाबांनी जर ऐकलं असेल तर थांब, मी ना जाऊन त्यांना सांगते. अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो, काही एक गरज नाहीये, त्यांनी नसेल ऐकलं असंही असू शकतं ना, तू उगाचच कशाला जाऊन सांगतेस? भैरवी म्हणते, अरे पण त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. अर्जुन मात्र तिला काही त्यांच्याशी बोलून देत नाही. आता भैरवी बसते आणि रडू लागते आणि म्हणते की सगळं काही माझ्यामुळं होतंय, मला काहीच कळत नाहीये, मी काय करू ते, मी खूप कन्फ्यूज झाले रे, आणि मी आता थकले सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना, खरंच मला काहीच कळत नाहीये, माझं सगळं चुकतंय. तर अर्जुन तिला धीर देत शांत करतो. मित्रांनो, आता तरी ह्यांनी असं दाखवलेलं आहे की अशोक मामाने काहीच ऐकलं नाहीये, पण एकंदरीत अशोक मामांच्या आजच्या या एपिसोडच्या वागण्यावरून तरी असं जाणवतं की अशोक मामांना या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळालं नाही. चला आता ते पुढे तुम्हाला दिसेलच. त्यानंतर पुढे आता अर्जुन भैरवीला म्हणतो की तू मला मुलांचा नंबर दे, आणि तुम्हाला जर चालणार असेल तर मी मुलांना जरा बाहेर घेऊन जाऊ का?
यावरती भैरवी हो म्हणते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अर्जुन इरा आणि ईशानला दोघांना एका कॅफेमध्ये घेऊन येतो. त्यांना तिथे खाऊ पिऊ घालतो. आता हे दोघं जण त्यांचा प्रॉब्लेम सांगतात की फनफेअरमध्ये कोणता स्टॉल लावायचा तेच आम्हाला कळत नाहीये. यावरती आता अर्जुन त्यांना आयडिया देतो. तो इराला म्हणतो की तू एक काम कर, तू म्हणी आणि वाक्यप्रचार जे असतात ना ते आपण विकूयात. आणि ईशानला म्हणतो की तुला चित्र काढायला आवडतात ना, तर मी तुला हेल्प करील, मग आपण चित्र विकूयात. असं म्हणून आता ह्या दोघांना तो हेल्प करण्याचं प्रॉमिस करतो. मला आता असं वाटलं होतं की हे दोघं जण राधा मामीचे जे पैसे सापडले आहेत त्याबद्दल काहीतरी अर्जुनला सांगतील, पण मित्रांनो त्याबद्दल हे दोघं जण काही एक बोललेले नाही. ईशान फक्त अर्जुनला एवढा म्हटलेला आहे की अर्जुन काका तू इथेच थांब, तू इथे थांबलास ना तर आपण मिळून आमच्या घरात जे सॅम्पल कपल आहे ना त्यांना आपण हुसकवून लावू, बस एवढंच बोलणं झालेलं आहे. त्यानंतर आता अशोक मामा घरी येतात. राधाबाईंनी त्यांना पाण्याचा ग्लास देतात. तितक्यात आता तिथे अनिश पण येतो आणि तो अशोक मामांना विचारतो की बाबा तुम्ही कधी आलात. अशोक मामा म्हणतात की आत्ता चालू आहे. पुढे अनिश विचारतो की आणि भैरवी ती आज तरी लवकर येणार आहे का घरी. अशोक मामा रागातच म्हणतात की माहिती नाही, तिचं काम झालं की ती येईलच. तर राधाबाईंनी म्हणतात की हा ना, भैरवी आजकाल खूपच रात्री उशिरा घरी येते, त्यामुळं कसं सोसायटीमधील बायका पण काही बाई बोलायला लागल्यात. केशवभाऊ उठतात आणि म्हणतात काय बरं काय, कोण बोलत होतं. राधाबाईंनी म्हणतात त्या नाही का जिपऱ्या तोंड्याच्या प्रभूबाई आणि ती हेंबाडी रुपाली, त्या दोघीजणी बोलत होत्या. म्हणत होत्या रात्रीची ही बाई उशिरा येते, मित्रासोबत रात्रीची गप्पा मारत असते आणि मित्रासोबतच येते. त्या अर्जुनमुळे तिला पण काही काही नावं ठेवत होत्या. आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना फार राग येतो. अशोक मामा सरळ उठतात आणि ते आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतात. आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये ही सगळी मंडळी बसलेली असतात. अशोक मामा पुढे येतात आणि प्रभूबाईंना म्हणतात की काय प्रभूबाई, काय बोलत होता तुम्ही माझ्या सुनेबद्दल. तितक्यात आता तिथे अनिश पण आलेला असतो. अशोक मामा मोठ्यानेच आणि खूप रागातच म्हणतात तुमची हिंमत कशी झाली तिच्या चारित्र्याबद्दल बोलण्याची. स्वतः बायका असून एका बाईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना तुम्हाला शरम कशी वाटली नाही. काय माहिती तुम्हाला तिच्याबद्दल, ती मुलगी ऑफिसमध्ये दिवसभर काम करत असते. तितक्यात आता तिथे भैरवी पण आलेली असते. अशोक मामा पुढे म्हणतात की ती मुलगी कोट्यावधी टर्नवून असलेली कंपनी चालवते आणि तिच्यासोबत जो मुलगा आहे ना तो तिचा मित्र आहे. मित्र म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला. तुम्हाला काय कळणार, तुमच्या नजराच घाणेरड्यात, त्यामुळं तुम्हाला अख्खं जगसुद्धा घाणेरडंच दिसतं. पण मी तुम्हाला एक सांगतो, माझी सून माझ्या मुलाबरोबर एकनिष्ठ आहे आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतो, पुन्हा चुकून जर तुम्ही तिच्या वाटेला गेलात तर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा नसेल. असं म्हणून अशोक मामा तिथून जायला लागतात. ते 2 मिनिटं भैरवीकडे पाहतात. आता मित्रांनो अशोक मामाच्या नजरेत असं दिसतं की अशोक मामांना सगळं काही कळालं नाही, पण ते काय भैरवीला स्वतःहून काही म्हणत नाहीये. यालाच तर खरी ॲक्टिंग म्हणतात. असो, पुढे अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता भैरवी तिथून बाहेर निघून येते. तिच्या पाठीमागे अनिश येतो. अनिश तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. भैरवी मात्र थांबायला तयार नसते. ती म्हणते मला जरा बाहेर जायचंय, मला थोडी शांतता हवी आहे. अनिश म्हणतो ठीक आहे, मी पण तुझ्याबरोबर येतो, चावी दे. भैरवी म्हणते काही एक गरज नाहीये, मी माझी एकटी जाणार आहे. असं म्हणत ती गाडीत बसते. अनिश मात्र तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. भैरवी मात्र काही न ऐकता गाडी स्टार्ट करते आणि तिथून निघून जाते. आता इकडे अशोक मामा घरी येतात आणि ते फार संतापलेली असतात. राधाबाईंनी त्यांना शांत करत म्हणतात की हे बघा भाऊजी, अहो कशाला एवढा त्रास करून घेतात, 2 माणसं तर बोलत ना. अशोक मामा म्हणतात माणसं नाहीत, ती त्यांची वृत्ती आहे आणि ही वृत्ती एका झटक्यात ठेचून काढली पाहिजे. सुशिक्षित माणसं पण असा विचार करू शकतात याचं मला आश्चर्यच वाटतं. राधाबाईंनी म्हणतात साहजिक आहे ना ते. अशोक मामा म्हणतात काय साहजिक आहे, काही एक साहजिक नाहीये. घरातून बाहेर पडून काम करणाऱ्या प्रत्येक बाईकडे संशयानं बघणं म्हणजे स्वाभाविक नाहीये. ती उशिरा येते म्हणजे तिचं बाहेर काहीतरी चाललेलं असेल, तिचं तिच्या नवऱ्यासोबत पटत नसेल. हा काय मूर्खपणा आहे, कुठल्या जगात राहतोय आपण. तर राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी घरचं झालं थोडं आणि व्हॅनचं झालं मोठं, नका ना जीवाला ताप करून घेऊ. हे बघा मी तुम्हाला ना पाणी देते, पाणी. अशोक मामा म्हणतात मला नकोय पाणी. असं म्हणत आता ते सोफ्यावरती बसतात. तर राधाबाईंनी सुद्धा त्यांच्या समोर बसतात आणि म्हणतात की भाऊजी मी काय म्हणतो, आपण लोकांना नाही ना हे सांगू शकत, लोकांचा पण विचार करायला लागतो ना, त्यामुळं आपणच आपल्या सुनेला सांगायला पाहिजे बाई लोकांच्या डोळ्यावर येईल असं काही वागू नको. अशोक मामा म्हणतात मी तिला काही एक सांगणार नाहीये, कारण तिचं काही एक चुकत नाहीये. राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी आत्ता म्हणजे तुम्ही जगाचा विचार पण करायला पाहिजे की नाही, जग काय म्हणतंय त्याचा विचार करायला हवा. जगाचं तोंड तर आपण नाही ना थांबवू शकत. अशोक मामा म्हणतात तिला घरात डांबून ठेवायला मी काही डरपोक नाहीये, तिला जे भलं वाटतं ते तिने करावं, ते तिने करायलाच पाहिजे, विषय संपला.
आणि आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की अनिश फार चिडतो आणि तो अर्जुनच्या घरी जातो. आता अर्जुनने इरा ईशानला बाहेर घेऊन गेल्यामुळं अनिश त्याला दमदाटी करतच म्हणतो की तू का मुलांचे हट्ट पुरवतोस, तू का त्यांना बाहेर घेऊन गेला होतास. यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ, मी त्यांना फक्त मदत करतोय, त्यांना बोर वाटत होतं म्हणून मी त्यांना जरा बाहेर घेऊन गेलो. यावरती अनिश त्याला म्हणतो की आम्ही आहोत ना त्यांचे हट्ट पुरवायला, तुला काय गरज पडली त्यांना बाहेर घेऊन जायची, आणि कामाशिवाय तू भैरवीला भेटतोस. लोक बाबांना त्यामुळं वाटेल ते बोलायला लागलेत. पुढे तो त्याला म्हणतो की अर्जुन, आय वॉर्न यू, आमच्यापासून जरा लांब राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या नात्यात आणि प्रेमात अडथळा आणणारा कधी सुखी राहत नाही. आता उद्या ह्या दोघांमध्ये पुढे काय वाद होणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.